हे गाईज, वेलकम बॅक टू दी चॅनल. आणि आज आम्ही जात आहे बाहेर. ही माझीच बायको आहे, दुसऱ्याची नाही आहे. सोबत आहे रत्नदीप आणि यश आहे आमच्या धन्नवरती. आणि येतानाही आम्ही कोणत्या गाडीवर येऊ? धन्नवरतीच येऊ ना. चला, यायला यश. कशाला कशाला? सो आम्ही आता आलोय आणि मम्मीला हे सरप्राईज आहे. मम्मीला माहित नाहीये. फोन केले जात मध्ये. मी सुझुकीची, आपण कशाला सांगितलं ना, आम्ही आलेलो आहे स्कूटी घेण्यासाठी. तू सांगितलं का? आम्ही आलेलो आहे स्कूटी घेण्यासाठी आणि आम्हाला घ्यायची होती ॲक्सेस. आणि आम्ही होंडाच्या शोरूममध्ये उभं राहून ही गोष्ट बोलायला, कारण ते कलर अवेलेबल नाही. आता होंडा ॲक्टिवाचे बघणारे कलर्स, आणि मला वाटलं होतं ॲक्टिवाच घ्यायची. तर आता इथं पायऱ्या अशा आहेत ना, थोडं मला दाखवतो अशा अशा पाय. मग बायको तर लंगडीच झाली भैया डायरेक्ट. बघा दुपट्टा नीट करते. पडलं तर किती ती येडूबाई आहे ना, इकडून यायची ती. तर आता आम्ही कलर बघायला आलो. बाप, कलर लय मोठ्या गाड्या होत्या. सो आमची गाडी आता बुक झालेली आहे. आम्ही गाडी घेतली आहे आणि तिथे चालू आहे. पैसेच नाही दिले, गाडी बुक केली. पण गाडी बुक केलेली आहे. घेऊन जाऊ शकतो. पायऱ्या दाखव एक तर. इथून एवढ्या पायऱ्या नाही, ते गाडीसाठी ग्रिप सरळ परत घ्यावंच लागणार आहे. गाडी घ्यायच्या आधीच आम्ही हे, आणि माझ्या साल्याने मला मारलेलं आहे. आता सुरू झालेली आहे काढणं. इकडं बघ, जुनं आहे काहीतरी. चल आम्ही गाडी. काय घ्यायला? एक प्लेट बिर्याणी घ्यायला. ते चालू त्याच्या गाडीवर, म्हणजे याचा दिमाग कुठे. धन्यवाद. अस्पल बदाम शेक, कारण की लाडक्या बहिणीचे पैसे आहे. गाडीचा आवाज येत असेल खूप. उरलेला बदाम शेक मॅडमनी मला दिलं. खूप झालं होतं ते, फुल झालं होतं मला, फुल. गाडी आपल्याला 15 मिनिटात भेटते. आणि तुम्हाला आपल्या थंबनेल वरून आणि काही आपल्या सॉरी तुम्हाला थंबनेल वरून तर समजलंच असं की आपण गाडी घेतोय मम्मीसाठी. आज मम्मीचा बर्थडे. खूप दिवसापासून घ्यायची होती. म्हणजे चालवणार मीच आहे. हा, पण तिला शिकवल थोडीफार. मम्मीला मम्मीचं कसं, मम्मीला भीती वाटते. मला पण मम्मीसाठी यासाठी की मम्मीला नेऊन सोडायला वगैरे. आमच्याकडे R15. मम्मीला जायला यायला थोडं हे वाटत होतं. मग मला वाटत होतं थोडं, तिला जास्त वाटत होतं की तुम्ही मम्मीला नेऊनच सोडत नाही. तर मग आणि त्याच्यामुळे मम्मी काय बोलून दाखवत नाही की असंच पाहिजे तसंच पाहिजे. त्यामुळे मम्मीच्या बड्डेला एक छोटंसं सरप्राईज, छोटंसंच आहे आमच्यासाठी, मोठं आहे पण मम्मीसाठी काय, मम्मी पैसे आली हो, मम्मीचा विषय. तर खूप दिवसापासून घ्यायची होती, पण म्हटलं आपल्याला शुभ मुहूर्त सापडत नव्हता कधी घ्यायची. डिसेंबरमध्ये आलो होतो. बट तेव्हा असं होतं, काही ना काही चालूच होतं मागं. तर मग ते गाडी वगैरे घ्यायला ना असं नवीन वर्षाचं घेणार होतो. पण मग काही गोष्टी बाकी तर मग म्हटलं आता आपण घेऊनच टाकू. मला फोन करून करायला, कारण की नवीन मोबाईल तो पडू राहिला. काही क्लायंटनी कॉल नाही घेतले म्हणजे माझे, ज्यांच्याकडे पेमेंट बाकी होत्या ते देणार होते, पण त्यांनी नाही घेतला. अब अल्बम के टाइम पे मिलेंगे गाइस. पण छान मस्त पैकी आता मस्त आपण मम्मीची रिॲक्शन बघणार. मम्मीला माहित नाहीये आणि मम्मी कारण की गाडीचं डिस्कशन जे झालं होतं ते असं होतं की जेव्हा मी R15 विकणार तेव्हा मग त्या पैशातून घेऊ. बट जेव्हा मी R15 विकल तेव्हा आपण स्कूटी घेणार आहे. बट माझी होती तयारी, मी सांगितलं होतं. आणि आता आपण मम्मीचे रिॲक्शन. आम्ही काल पण आलो होतो. केस यायला मला थोडं काल आपण आलो होतो, पण काल संडे असल्यामुळं सगळं बंद होतं. दोन्ही एवढं हुशार आम्ही. संडेला सगळं बंद असतं आणि आम्ही संडेला आलो म्हणजे. आणि मम्मीचा रस्ता हाच आहे नाही जायचा. नाही, बस स्टँड इकडूनच जाते ना. बस स्टँड आपण कुठे दिसलं काय बोलणार मम्मी? आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड थोडी. नाही सांगू राहिले, इकडं काय करू राहिले. म्हणजे बायको मस्त दिसायली आज.
मम्मीचा रस्ता हाच यायचा जायचा, पण आम्ही आता रतुला आणि ह्याला पाठवलंय. कशाला पाठवलंय? हार घ्यायला पाठवलं. यशला हार घ्यायला पाठवलंय. म्हणून आपण इथं बदाम शेकीत बसलो होतो. पण मला असं वाटतं आपण आतमध्ये गेलो तर खूपच छान होईल. शोरूममध्ये थोड्या वेळ थांबू आणि मग जाऊ. आणि 15 मिनिटात आपली गाडी भेटते. यासाठी थांबलो, तिथं गर्दी आहे. आपलं डन झालं, मग तिथं जागा नाही. मग त्यांचे नवीन क्लायंट आले ते बसणार कुठे? दुसऱ्यांचा विचार करायचा बिझनेसचा. नेक्स्ट पण जो आहे ना तो भारी राहणार आहे आपला. काय नेक्स्ट बर्थडे ना? बर्थडे बी. हा, आणि next जी नेक्स्ट गोष्ट गोष्ट आहे ती थोडी घेणार आहोत भारी आपण आहे. ती थोडी. काय असतं, आमचे सगळे गणित चुकले होते लग्नानंतर. मग ते गणित आम्ही सोडवलेत. असे माणूस बाहेर बसला इसको बोलते हार्ड वर्क. अरे इकडून गोरा आहे. अरे इकडून गोरा आहे तो नाव. तर जाऊ द्या. जे मस्त बोललो पैकी ते इकडून बोललो असं समजून समजा. घ्या. आणि गोरे समजा आम्हाला. आम्हाला नाही, मला तू बरोबर यायची. तर आता आपण शोरूम मध्ये जाऊ. यस. चला. आता डायरेक्ट आपण गाडी घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ. हार आणायला गेला माझा साला, पैसे मागून घेऊन गेला. हे गाडी कुठे? साला. गाडी कुठे आहे? तर तुम्हाला आता आम्ही आमची गाडी दाखवणार. आमची आलेली मीन्स आहे. आम्ही पेमेंट केली म्हणजे आमचीच आहे आता. आलेली आहे समोर, पण हार बैर वगैरे सगळं टाकून मस्त हार पैकी. नाही अभि सब जीत नाही. गाडी दाखवून दे ना. नको थांबा ना, हार दाखवू ना. अरे सगळ्याला हार माहिती गाडी. दाखव. पण तरी असू द्या. छान छान. मॅडमच्या मनाने सगळं मॅडमच्याच मनाने चालू आहे. यस. मम्मीला गिफ्ट मज्जा. आम्हाला नाही दिलं. या हार आणायला दुसऱ्या देशात गेलो तेव्हा आता प्रोसेसला टाइम न लागला. आणि हार आणायला अर्धा पाऊण तास लागला. बट ठीक आहे, हा भाऊ झालं. म्हणजे कसं म्हणणार? शेवटी टाका. अच्छा, याचा दिमाग येतच आहे. यशचा आणि माझा दिमाग खाली आहे. अहो त्याच्यात तुम्ही दिसाल का? स्कूटीत दिसतो ना, मी आज खाली बसतो. लगेच बघते. चालते. सही शिकलेलं आहे. पाना तिथं असेल ना, शिकेल ना तुम्ही. तीन वेळेस फ्री आहे ना, त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यावर. तर या गाडीमध्ये असं फीचर आलेलं आहे. त्यांना माहित होतं मी फोटोग्राफर आहे, तर त्यांनी गिम्बलचं सेटअप इथे दिलेलं आहे. असं गिम्बल आपण इथे ट्राय करू शकतो. म्हणजे याने गाडी आपली स्टेबलायझेशन राहील, स्टेबल राहील. आणि ते फुटेज दिसतील आपल्या, ज्या की समोर ड्रोन मधल्या फुटेज दिसतील. तुमचे नको खूपच छान दिसतो राहील. एक वाढवलं नाही बघा, मी मिडल फिंगर दाखवते पण वाढवलं. ही कलर आता दिसलाच असतो गाडीचा. Yes. माझ्यासारखंच घेतलेला आहे, ब्लॅक. हा चांगले. हा काढा. गिडी 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 गिडी. Just चलो. तर आमची फायनली गाडी झालेली आहे. रील तुम्हाला माझ्या इन्स्टावर बघायला भेटेल. Yes. फायनली एक छोटंसं स्वप्न पूर्ण झालं आमचं. खूप दिवसापासून जे मागे लागले होते मी. आम्ही घेत खूप वस्तू होतो, बट असं जे आहे वस्तू ती नव्हती आमच्याकडे. गाडी पण होती, ती पण सेकंड हँड. पण आज आम्ही छान वाटत आहे. हप्त्यावरून घेतली. कॅशचा विषय असा आहे, कॅश होती पण कॅशचा दुसरा जुगाड आहे आमच्याकडे. त्यामुळे Yes. सध्या नाही. चलो. हॅपी बर्थडे. मम्मीच्या पैशातून मम्मीला गिफ्ट दिलेलं आहे. मला माहितीच नाही का मम्मीला
घरी यायला मम्मी 2 वाजल्यापासून निघलेली कशी बसा मम्मी थँक्यू गिफ्ट केलं काय आम्ही जमते आम्ही सगळं जमते नाही थांब ना थांब पेढे घेऊ सासूरवाडी येस आता पेढे घेतोय आम्ही इथून आणि आम्ही जाणार आहेत आईकडे आणि त्यांना दाखवायला. आमची बसलेले असतील परमपूज्य सॉरी म्हणजे आदरणीय आमच्या आम्ही सासूबाई. आता गाडी आता माहीत झाला रत्तूमुळे तर माहीतच झालं असेल त्यांना गाडी घेतली. आम्ही पप्पाच्या नावाचं किचनला. तर आम्ही आलो होतो सासूरवाडीमध्ये आणि आमचे सासरे सगळे हप्ते भरणार आहेत. ठरलं ना मग? नक्की नक्की हो. आम्हाला पार्टी पाहिजे तुमच्याकडे चालेल बरं का? नक्की नक्की नक्की. चांगली आणि इथं ॲनिव्हर्सरी किंग जरी दिली तरी चालते. नवीन गाडी घेतली. हा ॲनिव्हर्सरी किंग आणि आम्हाला गिफ्ट केलेलं आहे. अरे चालेल आमच्याकडे पण आम्ही यूज करू का? मी यूज करेन ना, ऑफिस जवळ आहे माझं, मला चांगली काम आहे ही गाडी. चालेल ना. समोर पेपर ठेवता येत नाही पार्सल इथं. वगैरे हा. ठेवायला सोपं आहे, काम नाही.